मी श्रुती सेमी किचन मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। आज मी तुमच्यासोबत खिचडी भात कसा बनवायचा याची रेसिपी शेअर करणार आहे। चला तर मग वेळ न घालवता आपण रेसिपीला स्टार्ट करूयात। सर्वात प्रथम इथं मी 1.5 वाटी तांदूळ घेतेय। तर तुम्ही कोणताही तांदूळ घेऊ शकता, फक्त चिकट होणारा तांदूळ घेऊ नका, इंद्रायणी वगैरे, कारण नाहीतर भात हा चिकट होईल। आपल्याला खिचडी भात जो बनवते तो थोडासा मोकळा झाला पाहिजे। आता आपल्याला अर्धी वाटी डाळ घ्यायची आहे। मी इथं तूर डाळ आणि मूग डाळ अशा दोन्ही डाळी मिळून अर्धी वाटी घेतलेली आहे। तुम्हाला पाहिजे असेल तर अर्धी वाटी पूर्ण तूर डाळ घ्या किंवा पूर्ण मूग डाळ घ्या, जसं तुम्हाला पाहिजे त्याप्रमाणे। मी तूर डाळ थोडी कमी घेतली आहे आणि मूग डाळ थोडी जास्त घेतली आहे। आता आपल्याला ह्याला स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घ्यायचं आहे आणि धुवून झाल्यावर एक अर्धा तास पाण्यामध्ये भिजत ठेवायचं आहे। तर मी इथं भिजत ठेवते अर्धा तास, किंवा तुम्हाला वेळ नसेल तर एक 15 मिनिटं ठेवलं तरी चालणार आहे। तोपर्यंत आपण पुढची प्रोसेस करूयात। तर इथं मी 3 ते 4 हिरव्या तिखट मिरच्या घेतलेल्या आहेत। त्यासोबत आपल्याला 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत। थोडंसं जिरं घ्यायचं आहे 1 चमचाभर आणि थोडंसं मीठ घालायचं आहे आणि हे सगळं आपल्याला खलबत्त्यामध्ये आपल्याला चेचून घ्यायचं आहे। तर मी हे चेचून घेते, जास्त बारीक पण नाही आणि जास्त मोठं पण नाही, असं आपल्याला चेचून घ्यायचं आहे। आता भात फोडणी घालायच्या आधी आपण पाणी गरम करायला ठेवूया साईडला। तर त्यासाठी 1.5 वाटी मी तांदूळ घेतला होता, तर त्याच्या दुप्पट म्हणजे 3 वाटी मी पाणी घेते आणि अर्धी वाटी मी डाळ घेतली होती, तर 1 वाटी पाणी, असं पूर्ण आपल्याला 4 वाटी मी पाणी घेतलं आहे। त्याच वाटीनं ज्या वाटीनं आपण तांदूळ आणि डाळ घेतलं होतं, आणि हे आता आपण गरम करायला उकळी काढायला ठेवून देऊयात। भात फोडणी घालेपर्यंत इथं साईडला पाण्याला उकळी सुद्धा येऊन जाईल। तर हे बघा, मी इथं साईडच्या गॅसवर पाणी उकळी काढायला ठेवून देते। आपण खिचडी भात हा डायरेक्ट कुकरमध्ये बनवतोय, तर त्यासाठी मी कुकर गरम करून त्यामध्ये 2 ते 3 चमचे तूप घालून घेते आणि आपण तूप थोडंसं गरम झाल्यावर आपल्याला 2 चमचे आपल्याला जिरे घालून घ्यायचं आहे आणि जिरे तडतडून घ्यायचे आहेत। जिरे तडतडून झाले की त्यामध्ये आपण जे मिरची, लसूण, जिरे आणि मीठ घालून जे चेचून ठेवलं होतं, तर ते 2 ते 3 चमचे घालायचे आहे। तुम्ही तुम्हाला किती तिखट पाहिजे त्यानुसार कमी जास्त करू शकता। आणि आपल्याला मिरची ही तुपामध्ये थोडीशी फ्राय करून घ्यायची आहे आणि त्यामध्ये 1 चमचा थोडासा कलर येण्यासाठी म्हणून हळद घालायची आहे, म्हणजे पिवळा कलर येईल आपल्या भाताला। मिरची वगैरे आपली हे थोडीशी फ्राय झाली की आपण जे तांदूळ वगैरे भिजत ठेवलं होतं त्यातलं पाणी निथळून घ्यायचं आहे आणि ते आपल्याला कुकरमध्ये घालून घ्यायचं आहे सगळं आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। हे बघा, जेणेकरून आपण जी फोडणी दिलेली आहे ती पूर्ण आपल्या भातामध्ये मिक्स झाली पाहिजे। त्यामुळं वरनं खालनं सगळीकडनं आपल्याला चांगलं तांदूळ मिक्स करून घ्यायचा आहे। हा खिचडी भात तुम्ही कढीसोबत खाऊ शकता। कढी कशी बनवायची याची रेसिपी ऑलरेडी माझ्या चॅनलवर मी अपलोड केलेली आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तिथे जाऊन तुम्ही नक्की चेक करा। तर इथं आपण फोडणी घालेपर्यंत साईडला आपल्या पाण्याला सुद्धा उकळी आलेली आहे। तर आता हे पाणी आपल्याला थोडं थोडं करून कुकरमध्ये घालून घ्यायचं आहे आणि चांगलं मिक्स करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे। मीठ थोडं कमीच घाला, कारण की आपण मिरची चेचताना सुद्धा आपण मीठ घातलेलं होतं। आता आपल्याला कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे आणि 2 ते 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत। तरी तो कुकरच्या शिट्ट्या झालेल्या आहेत आणि कुकरसुद्धा गार झालेला आहे। तर हे बघा, इथं आपला खिचडी भात हा तयार झालेला आहे। ह्याला आता मी चांगलं मिक्स करून घेते। गडबडीत मी मगाशी ह्यामध्ये कोथिंबीर घालायची विसरून गेली, तर बारीक चिरून कोथिंबीरसुद्धा घालून घ्या। तर इथं तयार झालेला आहे आपला खिचडी भात कढीसोबत खाण्यासाठी। कुणाला खिचडी भात हा आवडतो मला कमेंटमध्ये नक्की सांगा।
तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट बॉक्स मध्ये लिहायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा. तुम्ही जर का माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला जे बेल आयकॉन आहे त्यावर प्रेस करून ठेवा, जेणेकरून माझे नवीन अपलोड होणारे व्हिडिओ याचं नोटिफिकेशन सर्वात पहिले तुम्हाला पोहोचेल. धन्यवाद.